माझा परिचय देतो. मी एक शेतकरी आहे. पहिली गोष्ट, एक यूट्यूबर आहे. आपली 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण राहिलेत. म्हणजे आपल्या पूर्ण यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर सदस्य 1 लाख झालेत. जवळपास दत्ता कंका मार्केटिंग या नावानं आपलं चॅनल आहे आणि 12 कोटी लोकांनी माझ्या चॅनलला व्हिजिट दिलेली आहे. चला, हळदीचे विक्रमी उत्पादन घ्यायचं तर आपल्या काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. पहिला आहे मातीचे आरोग्य, दुसरा आहे कीड व रोग नियंत्रण आणि तिसरा आहे वॉटर मॅनेजमेंट. बरोबर आहे. ह्या 3 गोष्टी जर तुमच्या परफेक्ट असतील तर तुमचं उत्पादन 30+ होते. तुमची जी झरीची जमीन आहे का नाही, ही 40+ जमीन आहे. तुम्ही खरंच भाग्यवान आहात की तुम्हाला जमीन चांगली भेटली. तुम्ही इकडं सेनगाव पट्ट्यामध्ये जा, आमच्या इकडं एकदम माळाची जमीन आहे. तिकडं ते लोक 30-30 क्विंटल काढायलेत राव. तुमच्या जमिनी एकदम क्वालिटीच्या आहेत, काळीकस जमीन आहे, वापसा कंडिशन होणारी जमीन आहे. त्यामुळे तुम्हाला 30+ होणं काही मोठी गोष्ट नाही. ती तुमच्या जमिनीत तेवढी ताकद आहे. बघा, येऊया पहिला आपण मातीचं आरोग्य. मातीच्या आरोग्यामध्ये पहिला आहे मातीचा pH. बरोबर आहे. तुमच्या मातीचा pH किती आहे बघितला? कधी शोधला का? कधी चेक केलं का? माहीतच नाही. म्हणजे तुमच्या मातीचं टेम्परेचर किती हेच माहीत नाही. ती बिमार आहे का हेच माहीत नाही. दुसरी गोष्ट, ऑर्गॅनिक कार्बन, ज्याला सेंद्रिय कार्बन म्हणतो, किती आहे माहीत आहे का? बघा, यवतमाळ जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा या 3 जिल्ह्याचा सर्वे झाला. 2000 हेक्टर जमीन कार्बन मोजण्यात आला. त्यामध्ये जवळपास 1900 हेक्टर जमिनीचा कार्बन हा 1 पेक्षा कमी होता. म्हणजे किती जमिनीचा? 100 हेक्टर जमिनीचाच कार्बन हा 1+ होता. आणि त्या 100 हेक्टर जमीन ज्या होत्या त्या पडीच जमीन होत्या, त्याचा फक्त कार्बन वाढला होता. म्हणजे प्रत्येकाच्या जमिनीचा कार्बन कमी झालेला आहे. हा कार्बन कमी कशामुळे होतो? आपण आपल्या शेतामध्ये युरियाचा वापर करतो. युरिया काय करतो? जेव्हा आपण शेतामध्ये युरिया टाकतो तेव्हा ते कार्बन डायऑक्साईडमध्ये त्या कार्बनचं रूपांतर करतो आणि हवेत उडून जातो. म्हणून सेंद्रिय कार्बन कमी होतो. त्यामुळे शेतामध्ये युरिया टाकायचा नाही. 300 रुपये असू द्या किंवा कोणी फुकट वाटला तरी युरिया टाकायचा नाही. मग काय टाकायचं? युरिया विघळणारे जीवाणू टाकायचे. हवेमध्ये 78% युरिया आहे. तुम्हाला युरिया टाकायची गरज आहे का? नाही. पण ते हवेतला नत्र पाण्याच्या माध्यमातून जमिनीतून पिकाला देणारे जीवाणू नाही आहेत, म्हणून तुम्हाला युरिया टाकावा लागेल. तेव्हा युरिया टाकायचा नाही. दुसरी गोष्ट, मातीचा EC. काय EC काय भानगड माहीत नाही. EC म्हणजे काय? मातीचा करंट. म्हणजे काय? समजा मुळाच्या कक्षेबाहेर आणणं, मुळाकडे आकर्षित होणे किंवा त्याची हालचाल होणे, तर स्फुरद आहे तो ठप्प पडून राहतो. जर मातीचा EC जास्त नसेल तर तो उचलला जात नाही, खिचला जात नाही, जागेवर पडून राहतो. मुळाच्या कक्षेत असला तर उचलतो, मुळाच्या कक्षेबाहेर असेल तर उचलत नाही. म्हणून मातीचा EC खूप महत्त्वाचा आहे. किती झाला पाहिजे? 1 ते 5 झाला पाहिजे. pH किती झाला पाहिजे? 6.5 ते 7.5. सगळ्या मातीचा pH इथून जेवढे बी आहेत सगळे 9च्या वर आहेत. म्हणजे pH हाय झालेला आहे. pH का हाय झाला? कधी विचार केला का आपण? आपल्या जमिनीचा pH का वाढत आहे? आपण आपल्या जमिनीमध्ये जे बुरशीनाशक टाकतो, कुठले? कृषी केंद्रावरले. आलीसड टाकलं बुरशीनाशक. किती टाकलं? 2 किलो, 3 लिटर, 4 लिटर, 5-5 लिटर बुरशीनाशक सोडणारे लोक पण आहेत. पण तरी काय फरक पडायला का? नाही. आता हे बुरशीनाशक आहे. हा बुरशीनाशक काय करतो? जमिनीतली बुरशी मारून टाकतो. मग तो त्याला हे माहीत नाही चांगली बुरशी आहे का वाईट बुरशी. ते दोन्ही बुरशा मारतो. बुरशी मारली काय होते? त्याचा ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास मरते. ट्रायकोडर्मा काय करतो? 3 प्रकारचे ॲसिड आपल्या जमिनीत टाकत असतो, ज्यामुळे pH मेंटेन राहतो. आणि ट्रायकोडर्मा जमिनीत संपल्यामुळे आपल्या जमिनीचा pH वाढते. आणि pH वाढला की तुम्ही कितीही खत टाका, कोणतंच खत पिकाला लागू होत नाही. त्यामुळं आपल्या जमिनीमध्ये बुरशीनाशक जमिनीतून सोडायचं नाही. त्यानंतर NPK बॅक्टेरियल कॉलनी. बॅक्टेरियल कॉलनी म्हणजे काय? जमिनीमध्ये असलेली जीवाणूंची संख्या ही आपण मारून टाकलेली. कशाने मारून टाकली? आपण आपल्या शेतामध्ये जेव्हा हळद येते तेव्हा क्लोरोपायरीफॉस आहे का नाही, सड लागली की क्विनॉल फॉस, जेवढे फॉस गटामधले कीटकनाशक आहेत हे जमिनीमधले सर्व जीवाणू मारून टाकतात. त्याचबरोबर जमिनीमध्ये आपण टाकलेलं तणनाशक, त्यामुळे सुद्धा जमिनीतला मायक्रोरायझा मरतो. मायक्रोरायझा काय करतो? मुळांना पाणी उपलब्ध करून देतो. काय मुळं पाणी प्यायला जातात का तिकडं? नाही जात. त्याला आणून देण्याचं काम मायक्रोरायझा करतो. त्यामुळं आपलं उत्पादन घटलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बेजार आहे. तर आपल्याला कुठलंच तणनाशक वापरायचं नाही, कुठलंच बुरशीनाशक जमिनीत वापरायचं नाही आणि कुठलंच
कीटकनाशक जमिनीत वापरायचं नाही जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल जमीन तर. नाहीतर आणखीन 5 वर्षानंतर तुम्हाला तुमची जमीन जिवंत करण्यासाठी पैसे मोजावे लागतील. तुमची जमीन काय भाव आहे सध्या? 25 लाख रुपये एकर आहे तुमची. हेच जर तुमची प्लॉटिंग नसेल तर ती तुमची 25,000 रुपये एकर सुद्धा कोणी घेणार नाही, कारण त्या जमीन काय उगवणारच नाही 10 वर्षानंतर. का? कारण सगळी बॅक्टेरियल कॉलनी कमी कमी होत चाललेली. चला येऊया आपण जमिनीचं आरोग्य. आता निरोगी जमीन म्हणजे काय बघा. या जमिनीमध्ये 25% हवा असली पाहिजे. सरांनी सांगितलं आता की हवेचं प्रमाण जमिनीमध्ये असलं पाहिजे. आता ही हवा कधी राहील? जमीन भुसभुशीत असेल तरच हवा राहील, राहणार नाही. मग आपली जमीन कडक कशामुळे झाली? जमीन कडक होण्याचं कारण की हे जे खतं असतात ते धनभार असतो आणि जमिनीचा भार ऋण असतो. धन आणि ऋण एकाला चिपकतात आणि जमीन कडक होते. जमीन कडक झाली की जमिनीतली 25% हवा संपते. 25% हवा संपली की तुमची पांढरी मुळी वाढत नाही आणि जीवाणू सुद्धा वाढत नाही. त्यामुळं मातीच्या आरोग्यात पहिले 25% काय? हवा, 25% पाणी, त्यानंतर 5% सेंद्रिय कर्ब असला पाहिजे, आपला 1% कमी आहे. आणि मिनरल मटेरियल आपलं किती असलं पाहिजे? 45%. तेव्हा ती जमीन तुमची निरोगी आहे. ना आपल्याकडे मिनरल मटेरियल राहिलं, ऑर्गॅनिक कार्बन राहिला, हवा तर बिलकुलच नाही. पाणी भरपूर आहे. पाणी किती आहे? 25% म्हणले सर आम्ही 125% लागतो. का? आहे आमच्याकडे. पण याचा आपल्याला काय करता येते का? नाही. यासाठी आपल्याला काय करायचंय की जमिनीचं आरोग्य दुरुस्त ठेवायचंय. 3 गोष्टी महत्त्वाच्या. कोणत्या कोणत्या? कीटकनाशक जमिनीत टाकायचं नाही, बुरशीनाशक जमिनीत टाकायचं नाही आणि तणनाशक टाकायचं नाही. मग तण नियंत्रण कसं करायचं? सोपा एक उपाय सांगतो. समजा तुमच्या शेतामध्ये जे तण जास्त उगवते, समजा तुमच्या शेतामध्ये हराळ उगवते, समजा जास्त हराळ घ्यायचं, सगळं जमा करायचं, ओलं 200 लिटर ड्रम घ्यायचा आणि त्या ड्रममध्ये ते टाकून द्यायचं. 8-10 दिवस त्याला भिजू घालायचं. 10 दिवस भिजल्यानंतर ते पूर्ण कचरा बाहेर काढायचा, गाळून घ्यायचं आणि ते ड्रीपनं सोडून द्यायचं. असं जर तुम्ही 10 वेळा केलं तर पुढच्या वर्षी त्या शेतामध्ये हराळ उगवणार नाही. कद्दू असेल काय असेल, जे पीक जास्त जे तण येते त्याचा तो प्रयोग करायचा. आता हे करण्यामागचा उद्देश काय बघा. जमिनीमध्ये तेच तण उगवते जे जमिनीमध्ये अन्नद्रव्य कमी आहे. मग आपण जर हे उगवलेलं तण आहे याचं जर आपण त्याला डबल दिलं तर ते पुन्हा उगवत नाही. आणि हा प्रयोग सिद्ध आहे, तुम्ही करू शकता. सर आता कीड व रोग नियंत्रण. तुमचा पहिला प्रश्न होता करपा, बरोबर आहे. दुसरा काय? हुमणी अळी. तिसरा काय? कंदकुज. आता करपा काय येतो? करपा हा बुरशीमुळे येतो. आणि बुरशी कशामुळे येते? रासायनिक खताचा जमिनीतून वापर करणे बिलकुल करायचा नाही. कोणी कितीही सांगू, जेव्हा आम्ही आमच्या पद्धतीनं शेती करायला लावतो तेव्हा आम्ही 2-3 गोष्टी अगोदर सांगतो की बाबा कुठलंच बुरशीनाशक जमीन टाकायचं नाही. कोणी किती सांगू, करपा आला तर जिम्मेदार आम्ही, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, पाण्याचा अतिवापर. पाण्याचा अतिवापर म्हणजे किती? पाणी किती द्यावं? प्रत्येक पिकाचं एक लिमिट आहे की पाणी प्रमाणाच्या आत द्यावं, वापसा कंडिशनमध्ये द्यावं. आता वापसा कंडिशन सांगू सोप्यामध्ये. हात जमिनीत घातला, आपण माती उचलली, दाबलं, सोडून दिलं, खाली पडलं, फुटलं, म्हणजे वापसा कंडिशन सोप्या याच्यामध्ये. तर वापसा कंडिशनमध्ये पाणी द्या. जास्त पाणी देऊ नका. जास्त पाणी दिलं की हवा बंद होते. हवा बंद झाली की बुरशी वाढते आणि बुरशी वाढली की मुळ्या खाते. मुळ्या खाल्ल्या की आपला करपा सुरू होतो. तिसरी गोष्ट, जमिनीमध्ये जैविक आणि बुरशीनाशकाचे जीवाणू सोडणे गरजेचे आहे. आपल्या जमिनीतला सुडोमोनास, ट्रायकोडर्मा हे 2 जीवाणू एकदम याची कॉलनी नसल्यात गणती आहे, कारण बुरशीनाशकाने दोन्ही मारून टाकली. त्यामुळं जमिनीमध्ये जैविक बुरशीनाशकाचा वापर करायचा. ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे 2 जैविक बुरशीनाशक आहेत. आता हळदीवर करपा काय येतो? अन्नद्रव्याची कमतरता. आमची हळद लई मोठी. आता बघा, बरेच जण त्या 3 महिने हळदीचं लक्ष देत नाहीत, कारण त्याच्याकडे सोयाबीन असते, बाकीची पिकं असतात. 3 महिने हळदीला लक्ष देत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचा कार्यकाळ हळदीचा पहिले 3 महिने. मग 3 महिन्यात काय होते? हळद आपली खूप चांगली येते आणि हळद डोसक्या इतकली वाढते. आणि हळद डोसक्या इतकली वाढली की मग पारावर बसून गप्पा सुरू होतात की आमची हळद सगळ्यात चांगली. आणि त्याला जर आपण या दिवसात विचारलं की बाबा हळद किती झाली, ते म्हणते 15 कुठं झाली हो, कसं काय? हळद लई चांगली होती पण नंतर कसं काय कंदच पोकाला नाही. अन्नद्रव्याची कमतरता. मुख्य अन्नद्रव्य कोणते?
NPK हे वेळेवर गेलं पाहिजे. पहिल्या 90 दिवसाच्या आत सर्व NPK खतं गेली पाहिजे, बरोबर आहे. दुय्यम अन्नद्रव्य दर महिन्याला 1 लिटर किंवा अर्धा किलो किंवा 1 किलो, 1 लिटर लिक्विडमध्ये द्या किंवा 1 किलो आपल्या पावडर फॉर्ममध्ये द्या, गेलंच पाहिजे. हे का गेलं पाहिजे? कारण हे जे अन्नद्रव्य असतात ही मिठासारखी लागतात. जेवणामध्ये जर मीठ नसेल तर काय होतं? बेचव लागते किती? मीठ एकदम कमी. तसे सूक्ष्म अन्नद्रव्य लागतात कमी, पण याच्याशिवाय ही NPK कामच करत नाही. झिंक नसेल, समजा झिंक नसेल तर पोटॅश उठलतच नाही. तुम्ही किती पोटॅश टाका, कॅल्शियम नसेल, मॅग्नेशियम नसेल, ते NPK उठलत नाहीत. मग NPK तुम्हाला बूस्ट करायचे तर काय करावं लागेल? सूक्ष्म अन्नद्रव्य दर महिन्याला किती द्यावं लागेल? 1 लिटर. ह्या टिप्स लक्षात घ्या. हे सगळ्या पिकासाठी चालते बरं, असं काय नाही एकाच फक्त हळदीसाठी चालते असं नाही, हे सगळ्या पिकासाठी कॉमन आहे. तिसरी गोष्ट, सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि मुख्य अन्नद्रव्य या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे करपा येतो. या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे करपा येतो. आता पिकाला अन्नद्रव्य का कमी पडते? पहिली गोष्ट बघा, आपण नायट्रोजन टाकतो, आपण युरिया टाकतो ना, हा 50% लागू होतो, 50% वाया जातो. दुसरी गोष्ट आहे स्फुरद, 35% लागू होतो आणि हा बाकीचा वाया जातो. पलाश 20% लागू होतो आणि तो 80% जमिनीत पडू नये. बघा, हरित क्रांती झाली तेव्हापासून आपण पोटॅश, हे सगळे युरिया, हे सगळं टाकतो. जर विचार केला तर आज जवळपास 20 वर्ष झाली त्याला. 20 वर्षामध्ये 20 पोते तुमच्या जमिनीत आता पडून आहेत सध्या. तुम्ही आणखी 10 वर्ष खत टाकू नका तरी तुम्हाला खत टाकायची गरज नाही. पण हे पिकाला उपलब्ध व्हायला का नाही? कारण काय? कंडिशन लागते बघा. पाण्याचा pH हा 6.5 ते 7.5 असला पाहिजे. आपला pH 9च्या वर आहे. दुसरी गोष्ट, मातीचा pH 6.5 ते 7.5 असला पाहिजे. त्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन, त्यानंतर TDS, पाण्याचा TDS किती झाला पाहिजे? 200, 150 ते 200 असला पाहिजे. सगळ्याचा TDS किती आहे? 350 400च्या वर आहे, बरोबर आहे. मातीचा EC आणि बॅक्टेरियल कॉलनी, ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असल्या तरच आपलं अन्नद्रव्य उचलणार आहे, नाही तर अन्नद्रव्य उचलणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल तर तुम्हाला जीवाणूंची कॉलनी वाढवावं लागेल. आता हळदीला करपा येण्याचं दुसरं कारण काय आहे? कंदकुज, बरोबर आहे. आता कंदकुज येण्याचे मुख्य कारण म्हणजे हुमणी अळी. हुमणी अळी लागली मग तिथून हळद पिवळी पडायला लागते की नाही? हुमणी काय खाते बरं? हुमणी काय खाते? करेक्ट, मुळं खाते. मुळं इतके दिवस खात नाही, आता काऊन खायला? आपण आता बरेच जण पूर्वीपासून हळद लावत होते, त्यांच्या हळदीला तर हुमणी लागली नाही, आज लागली. का आज लागायली? कशामुळं? आपल्याकडे एक सोपं गणित आहे. आपण हळदीचा पाला जाळून टाकतो, हळद वाळली की फुकून देतो. शेतामध्ये काय असो आपण फुकून देतो, जो काय आपल्या शेतामध्ये हा काडी कचरा म्हणजे सेंद्रिय पदार्थ आहेत. हे सेंद्रिय पदार्थ म्हणजे या हुमणीचं अन्न आहे. ह्या हुमणी ते खात होते पहिले आणि त्यावर जीवन जगत होते. आता ते राहिलंच नाही ना, आपण ठेवच ना, ते सगळं काय करायलो? शरीराच्या बाहेर फेकायला. ते तसं पाहिलं तर तुमचं जे तणकट असतं ते शरीराच्या बाहेर फेकायचं नाही, काडी कचरा शरीराच्या बाहेर फेकायचा नाही, जाग्यावर काढायचा. तर तुमचा 50% खतावरला खर्च वाचतो आणि हुमणी अळी लागतच नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कंदाला जखम होणे, करपा येण्याची, कंदकुज होण्याची 3 कारणं. हुमणी अळीनं कंदाला कोरलं, जखम झाली. कंदमाशीनं कंदाला कोरलं, तिचे अंडे घातले की ते कंदाला कोरतात, जखम झाली. आणि कंदाला दुसरी जखम होते आपली जेव्हा आपण खुडतो, मोडतो, हे का नाही, किंवा आपण पेरतो तेव्हाच कंदाला जखम होते. ते सुद्धा एक आपल्या कंदकुजीचं कारण, म्हणजे कंदाला जखम होऊ देऊ नका, सगळ्यात महत्त्वाचं. आता हुमणी अळी, आता ही हुमणी जी अळी आहे, हा जो किडा आहे हा हुमणी अळीला उत्पादन करणारा किडा आहे. आता हा किडा कधी येतो बघा, हे जीवनचक्र आहे हुमणी अळीचे. ही हुमणी अळी वाढत वाढत जाते, कोशामध्ये जाते, हा किडा तयार होतो, पुन्हा हा किडा अंडी घालतो, ह्या अंड्यामधून ही हुमणी निघते. ही अशी 1 वर्षाची त्याची लाईफ सायकल आहे.
आता हिला आपल्या कंट्रोल करायचं. कसं करायचं? जून जुलैमध्ये आपल्याला काय करायचं? सापळे करायचे. आपल्या जिथं आपण हे लावतो, हळद लावतो, तिच्या कुठंतरी आपल्याला गोठा असते बघा, गोठा, तिथं लाईट वगैरे व्यवस्था असते. अशा ठिकाणी जरासा खाली उकरायचं, खड्डा करायचा एक कसा 2 बाय 2चा, आणि त्यामध्ये असं सवाळ टाकायचं, आणि त्यामध्ये टाकायचं काय? ताक, एरंड तेल शेत टाकून द्यायचं. ताक टाकायचं किंवा एरंड तेल टाकायचं, किंवा ते एरंड तेल नाही मिळालं आपलं डिझेल टाका, कुठलंही तेल टाका, रॉकेल टाका, काय जाते. तर काय करायचं? त्याच्यावर एक लाईट लावायचा असा वर. हा संध्याकाळच्या वेळी लावायचा. काय होतं? संध्याकाळच्या वेळी हा लाईट लावला की हे जे भुंगे असतात, भुंगे, हे भुंगे या लाईटाकडे आकर्षित होतात. हा लाईट कोणता लावायचा? 10 रुपयावाला आपला असतो ना, तो लावायचा. तरी सगळे याच्यामध्ये येऊन पडतात. म्हणजे तिथं भुंग्याची संख्या कमी होती. आणि भुंग्याची संख्या कमी झाली की ते अंडी घालत नाहीत. आणि भुंगे कुठे अंडी घालतात? ज्या ठिकाणी शेणाचा गोळा आहे त्या शेणाच्या गोळ्याच्या बाजूला ते अंडी घालतात. आता हे सर्वात जास्त कशा असतात बघा? झाडा कोणते असतात बघा? लिंब, बाबूळ, आपटा या झाडावर जास्त असतात. त्यानंतर ती शेवरी, शेवरीवर पण हे भुंगे जास्त असतात. तर तुम्ही दुसरे काम काय करू शकता? रात्री 7 वाजता या लिंबाच्या झाडावर तुम्ही जर कीटकनाशक फवारलं तरी सुद्धा या भुंग्याचं नियंत्रण होते. पण असं कोणीच करत नाही. आम्ही सांगतो ना, कोणीच करत नाही. मग त्याला पुढचा पर्याय काय माहिती आहे? त्याला मग आमच्यासारख्या कंपन्या आहेत. पुढच्या पर्यायी तुम्ही असं करत नाहीत ना, तर मग पैसे देऊन पैसे हे करा. बरोबर आहे का? तुम्हाला कोणतं करायचं तुम्ही सर्व. आमच्याकडे दोन्ही पर्याय आहेत. हा सोपा पर्याय आहे जो फुकटामध्ये, नाही तर पुढचं आहेच ना आम्ही, आहे का नाही? हां, मग तुम्हाला काय पाहिजेत? पुढचं काय प्रोग्राम आहे का नाही? तर तुम्ही ठरवायचं काय करायचं. चला, कारण आता आमचा अनुभव आहे. पुढचा काय पर्याय आहे? पुढचा पर्याय आपल्याकडे रोप लागवडीनंतर 15 दिवसांनी, म्हणजे तुमची हळद लागवड झाली की 15व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे? हुमणी अळी नियंत्रणासाठी हा प्रोडक्ट वापरायचा. कोणता? हुमणी किलर हा प्रोडक्ट वापरायचा आहे. 200 लिटर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 लिटर हुमणी किलर टाकायचं आहे, आणि 2 किलो गूळ टाकायचा, रात्रभर ठेवायचं, सकाळी फोडून द्यायचं. आता हे काम कसं करते? हे मेटारायझियमची ॲडव्हान्स जात आहे. हे काय करते? समजा ही हुमणी, या हुमणीला टच झालं कुठेही की त्या हुमणीच्या अंगावर आपली कॉलनी वाढवते. म्हणजे हा परजीवी जीवाणू आहे. हुमणीच्या अंगावर, आळ्यांच्या अंगावर जगणारा हा जीवाणू आहे. तो त्याची पूर्ण कॉलनी वाढवतो आणि त्या हुमणी अळीचा पूर्ण नाश करून टाकतो. हे टाकल्यावर तुम्हाला 15 दिवसाच्या आत एकही हुमणी अळी दिसत नाही. बरोबर आहे? यांचा अनुभव आहे. तुम्ही 2 मिनिटं सांगा तुमचा अनुभव. 2 मिनिटं तुमचा अनुभव सांगा, काय झालं काय होतं, है का नाही? तुमच्या गावातला अनुभव आहे. हां हां, तरी हां, यांचं प्लॉट जाण्यात होता, 100% जाण्यात होता. साहेबाकडे आले, सर म्हणजे असा असा प्रॉब्लेम आहे. मला काय हरकत नव्हती. म्हणजे आशा सोडली होती यांनी की बाबा आपली हळद 10 क्विंटलच्या वर होईल, है का नाही? यांचं म्हणणं होतं, सर आमच्याकडे 10 क्विंटल, तुम्ही म्हणले यार 20 क्विंटलच्या वर होते. म्हणालं साहेब 10 क्विंटल झाले तरी आम्हाला सफिशियंट आहे, कारण खूपच प्लॉट खराब झाला होता. अशी अवस्था होती ना. यांना आपण हुमणी किलर दिलं. यांचा फोन मला 8व्या दिवशी आला. स्वतः फोन केला ना तुम्ही, साहेब सगळ्या हुमण्या वर येऊन काळ्या पडायल्यात, मरायल्यात. किती उत्पन्न झालं यावर्षी? 30 क्विंटल झालं. ज्यांची अपेक्षा होती फक्त 10 क्विंटल प्लस व्हावं. बघा, तुमचं उत्पादन कमी होतं याचं कारण काय? की तुम्हाला कीड नियंत्रण होत नाही. एकच लिटर सोडायचं एका एकरला 1 टाइम प्रिव्हेंटिव्ह म्हणून. जर हुमणी लागली समजा, तुम्ही अगोदर नाही टाकलं, तुम्हाला 2दा टाकावं लागते. कारण एकदा हुमणी नष्ट करण्यासाठी आणि दुसऱ्यांदा त्याचे अंडे नष्ट करण्यासाठी, कारण ते अंडे नंतर सुद्धा उगवतात. त्यामुळं 2दा टाकावं लागतं. हा हुमणीचा नियंत्रण करण्यासाठी दुसरा पर्याय. पहिला पर्याय कोणता होता आपला? भुंगे मारणे. सोपं आहे की नाही? हे मारणं अवघड आहे, पण आपल्याला हेच आवडते, मग तुम्ही हेच करा, है ना? चला, आता येऊया कंदकुज. बघा, अशी माशी असते कंदमाशी. ही 76 ते 150 अंडे घालते. किती घालते? 76 ते 150. आता ही आपल्याला जाग कधी येते? साहेबांनी सांगितलं, पानावर काळी दिसली अळी,
पकडी दिसली आपली मुंगळेवाणी, अर लागली म्हणतात. पण याचं नियंत्रण करायला पाहिजे कधी? अगोदर. त्यासाठी आम्ही शेड्यूलमध्ये फवारणी व्यवस्थापन करतो. त्यामध्ये आम्ही नीम ऑइल आणि ॲग्री 82 स्टिकर म्हणून. नीम ऑइल जर आपण पानावर मारलं, फवारणी करत नाहीत कोणीच हळदीला, पण आम्ही 3-4 फवारण्या करायला होतो. कशासाठी? फक्त कंदमाशीसाठी, करप्यासाठी गरज नाही. कारण अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित केलं, करपा येतच नाही पहिली गोष्ट. तर हा जवळपास अंडी कुठं घालतो? ज्या ठिकाणी कंद उघडा आहे त्याच्या बाजूला अंडी घालतो. कंद झाकला असेल तर तुमच्या कंदाला कंदमाशी लागतच नाही. मग त्यासाठी तुम्हाला पहिलं व्यवस्थापन काय करायचं कंदमाशीसाठी? की तुमची हळद उघडी पडू द्यायची नाही. जर तुमच्या शेतामध्ये माती कमी असेल तर बेड न पाडता हळद लावा, नंतर बेड पाडा. म्हणजे तुम्हाला डबल भर घालायची गरज नाही. किंवा मजुराचा प्रॉब्लेम आहे, आपण भर घालू शकत नाही, पाणी जास्त असते, अशा शेतकऱ्यांनी काय करायचंय? हळद लागवड करताना सुरुवातीला बेड न पाडता हळद लागवड करायची आणि त्यावर नंतर बेड पाडायचे, म्हणजे माती जास्त लागते. आलं लक्षात? ओके. त्यानंतर कंदमाशी नियंत्रणासाठी 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान रात्री हॅलोजन लावायचा. बघा, हा हॅलोजन लाईट लावला, त्यामध्ये रॉकेल टाका, रॉकेल नाही भेटलं डिझेल टाका, कुठलं तरी तेल टाका, त्यामध्ये पडल्यावर त्याला गुदमरून मरता आलं पाहिजे. असं ते हॅलोजनमध्ये काय होणार? हे जे भुंगे आहेत, पकड्या आहेत, त्या पूर्ण पकड्या इथं आकर्षित होतात आणि या पूर्ण याच्यामध्ये येतात. आता हे कसं करायचं आहे? पिपा घ्यायचा, पिपाला चौकून 4 बाजूनं छिद्र पाडायचे आणि त्या भात लाईट लावायचा. पिपाच्या खालीची 4 बोटं जागा ठेवायची अशी आणि त्या पिप्यामध्ये खाली रॉकेल टाका, पेट्रोल उडून जाते, रॉकेल किंवा मग डिझेल टाका, किंवा आपलं जळायला आवी टाकलं तरी चालते, त्याच्यात पडलं की चिटकलं पाहिजे. तर हे 15 जुलै त्याप्रमाणे करायचं. चला, आता हे जे जीवाणू आहेत, पहिला जीवाणू आहे मेटारायझियम जो की हुमणी मारतो, दुसरा जीवाणू आहे सुडोमोनास जो की सूत्रकृमी. आता बघा, जेव्हा कंद सोडतो त्यात बारीक केसावेळी आळे येते ना, त्याला सूत्रकृमी म्हणतो आपण. तर ते सूत्रकृमीसाठी सुद्धा सुडोमोनास आणि एक अकिरस नावाचा एक यावर्षी नवीन प्रोडक्ट आणला, तो एक आहे. ट्रायकोडर्मा हा बुरशीसाठी वापरायचा आणि हे लागवडीपासून 15व्या दिवशी आपल्याला हे सगळे जीवाणू टाकायचे. बघा, पहिले 3 महिने जसं आपण आपलं बाळ जपतो का नाही, बघा आपल्या घरचं कोणी गरोदर असेल तर आपण पहिले डॉक्टरकडे जातो नाही, आणि डॉक्टर काय सांगतात की 3 महिने व्यवस्थित रेस्ट घ्या, 3 महिने खूप जपा. हळद किती महिन्याचं पीक आहे? 9 महिन्याचं. जसं आपण ह्युमन बॉडीला 9 महिने लागतात तयार व्हायला, तसं सुद्धा हळदीला तयार व्हायला 9 महिने लागतात. त्यातले पहिले 3 महिने अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्हाला उत्पादन घेण्यासाठी पहिले 3च महिने. जर तुम्हाला उत्पादन घ्यायचं असेल तर पहिल्या 3 महिन्यामध्ये एवढं लक्ष ठेवा की नंतर तुम्हाला लक्ष नाही दिलं तरी ते उत्पादन देणार 100%. चला, आता येऊया वॉटर मॅनेजमेंट. सगळ्यात महत्त्वाचा विषय हा, नळीचे अंतर किती असावे? आपलं अंतर कसं असते? शेत जेवढं आहे तेवढं अंतर. मग ते 400 फूट काय असेल ना, हां किती अंतर हवं? बघा, जर तुमच्याकडे 20 mm नळीचं लॅटरल असेल तर त्याचा डिस्चार्ज सांगतो मी तुम्हाला. 4 लिटर ताशी असेल किंवा 2 लिटर ताशी असेल. जर 4 लिटर असेल तर एका एकरचंच नियोजन होते, आणि जर 2 लिटर असेल तर एकाच मोटरवर तुम्हाला 2 एकर सुद्धा करू शकता तुम्ही. 160. आता हे 16 mm चं अंतर आहे, 150 ते 160. तुम्ही 20 mm आहे तर 180, जास्तीत जास्त 200. सर बरोबर आहे ना? तुमचं किती आहे जेनचं? लॅटरलचं अंतर किती? 250-200 बरोबर आहे. बघा, कुठल्याही कंपनीचं घ्या, मी हे म्हणत नाही, फक्त लॅटरलचं अंतर 160-180 फुटच ठेवा. जर तुमचं शेत 250 फूट असेल तर मधातून लाईट पाईपलाईन करा आणि दोन्हीकडं डिवाईड करा. याचं कारण काय बरं? कशामुळे करायचं आपल्याला? याचं कारण असं आहे, 3 महिने पाऊस भरपूर असतो, पाण्याची गरज नसते. पण त्या 3 महिन्यामध्ये आपण टाकलेली जी खते आहेत ही शेवटच्या झाडापर्यंत, बुडाच्या पानापर्यंत सारखे जावे म्हणून अंतर हे लिमिटेड ठेवायचं. नाही तर होते काय, एक शेतकरी होते यवतमाळ जिल्ह्यामध्ये, त्यांनी कापूस लावला. त्यांना म्हटलं मी सर 150 फुटाच्या आत घ्या. ते म्हणजे नाही सर, 5 वर्ष झालं मी कापूस लावतो,
आत्तापर्यंत कोणीच मला म्हटलं नाही की कमी करा म्हणून. तुम्ही कसं काय म्हणाले? ठीक आहे करा. आणि त्याला सांगितलं की अर्धा एकर फक्त 150 फुटच कर, अर्धाच एकर कर. अर्धा एकर त्याला 150 फुटाचा आपण लॅटर लावला. शेवटपर्यंत त्या अर्धा एकरचा कापसाचं क्वालिटी वेगळीच होती. याचं कारण काय की कमी अंतर असेल तर आपण टाकलेलं खत हे सारख्या प्रमाणात प्रत्येक झाडाला सारखं जाते, त्यामुळे सारखं उत्पादन येते. शेवटची आपल्याला बघा, आपण त्यांना काठा काढले येते, काठा काढले काय होत नाही, काठा काढले काहून काठा काढले ते शेतातून ते ना, पण त्याला अन्नद्रव्य पुरत नाही म्हणून लॅटरचं अंतर तेवढं ठेवा. चला येऊया आपण आता वापसा कंडिशन म्हणजे काय. आपली जी वापसा कंडिशन असते बघा, आपण पाणी देतो 8 दिवसात. आपण विचार करू 8 दिवसामध्ये आपण कसं कसं पाणी देतो बघा. पहिले 3 दिवस पाणी दिलं काय होते, वापसा कंडिशन नाही. 3 दिवसाच्या अगोदर आपलं शेत तयार होते का, वखराला तयार होते का, आपलं नाही होत. वखर घालतो का, नाही. आता 3, 4, 5 आणि 6 हे 3 दिवस तुम्हाला वापसा कंडिशन मिळते. त्या 3 दिवसामध्ये अन्न उचललं जाते आणि शेवटचे 2 दिवस कोरडे राहतात. म्हणजे 8 दिवसापैकी फक्त 3च दिवस झाड अन्न उचलायला. तर हे जर 3 दिवस उचलायलं तर काय राहिलं, 8 दिवसापैकी 3 दिवस अन्न खाल्लं चाललं आणि 5 दिवस झाड उपाशी. जेवढं खाल्लं तेवढं संपायला. त्यासाठी वापसा कंडिशन खूप महत्त्वाची. चला आता वापसा कंडिशन असेल तर अन्न उचललं जातं, वापसा कंडिशन असेल तर अन्न उचललं जात नाही. त्यामुळं जास्त पाणी द्यायचं नाही. पाणी हे लिमिटेड द्यायचं. बघा इस्रायलमध्ये आपल्यापेक्षा जास्त उत्पादन काय, इस्रायल टेक्नॉलॉजी आपण बघितली सगळ्यांनी. तिकडं एका एकरमध्ये 40 क्विंटल सोयाबीन होते, 60 क्विंटल 70 क्विंटल कापूस होतो. आपल्याकडे 6 क्विंटल पण होत नाही. याचं कारण काय की आपल्याकडे ट्रॅक्टरनं खतं दिली जातात आणि मोटरीने पाणी दिलं जाते, बरोबर आहे. त्यांच्याकडे MLनं पाणी दिलं जाते आणि ग्रामनं खतं दिली जातात आणि पाहिजे त्या वेळेला दिली जातात. आपलं तसं आहे का, आपल्याला वेळ असला तर आपण खत देतो, तसं न करता वेळच्या वेळ देणं गरजेचं आहे. आता येऊया हळद पिकाच्या अवस्था. बघा हळदीच्या 5 अवस्था आहेत. पहिली अवस्था आहे बाल्य अवस्था. या बाल्य अवस्थेमध्ये नत्र जास्त लागतो. मग काय करणार आपण, युरिया. डोक्यात आपल्या काय ते नत्र जास्त लागते ना, युरिया द्यायचा. युरिया बिलकुल द्यायचा नाही. काय द्यायचं, गोमूत्र. काय द्यायचं, गोमूत्र. कुठून आणायचं, जनावरच नाहीत ना आपल्याकडे, आणायचं कुठून, है का नाही. कुठूनही आणा पण गोमूत्र आणा, बरोबर आहे. दुसरी अवस्था तारुण्य अवस्था. यामध्ये स्फुरद आणि पालाश जास्त लागतो. तिसरी अवस्था पौगंड अवस्था. स्फुरद, पालाश आणि हार्मोन्स लागतात. ती चौथी अवस्था आहे प्रौढ अवस्था. यामध्ये स्फुरद आणि पालाश लागतो. आणि 5वी अवस्था आहे म्हातारपण. ही म्हणजे शेवट आहे, त्याला पालाश जास्त लागतो. आता बघा ह्या पिकाच्या 5 अवस्था कशा करायच्या. त्या पीक असेल कुठलंही पीक असेल त्याच्या 5 अवस्था असतात. तर कशा असतात बघा, पिकाचं वय भागिले 5 करायचं. समजा सोयाबीन आपलं 3 महिन्याचं आहे, 3 महिन्याचं म्हणजे किती, 90 दिवस. 90 भागिले 5 ती 1 अवस्था. तर आपली अवस्था किती येते, 54 दिवसाची अवस्था येते. किती दिवसाची, हळदीची 54 दिवसाची एक अवस्था असते. पहिली अवस्था 1 ते 55 दिवस पहिली अवस्था. दुसरी अवस्था आपली 55 ते 110. तिसरी अवस्था 110 ते 165. चौथी अवस्था 165 ते 120 आणि 5वी अवस्था 220 ते 275 दिवस. आता हे तुम्हाला अवस्था सांगण्याची काय गरज आहे बरं, हे सांगण्याची काय गरज आहे, हे काय आमचा पाठ आहे, आपण काय PhD करायची का मला. याचं कारण आहे बघा, आपल्याला उत्पादन का होत नाही. ह्या पहिल्या 2 अवस्था अतिशय सेन्सिटिव्ह आहेत. या पहिल्या 2 अवस्थेमध्ये तुमच्या हळदीचा फुटवा वाढला पाहिजे, तुमच्या हळदीच्या पानाची रुंदी वाढली पाहिजे, तुमच्या हळदीला खालून जारवा केला पाहिजे. जारवा कधी करेल हळद, पहिल्या 3 महिन्यामध्ये त्याला पाहिजे ते खतं दिले तर. आता बघा आपण कुठलंही खत दिलं तर 28 दिवस लागूच होत नाही, बरोबर आहे. आणि बरेच जण काय करतात, पहिल्यांदा बेसळ टाकत नाहीत, बेसळ काही टाकत नाही, काही टाकत नाही, फक्त हळद लावून देतात आणि हळद उगून आली 1 महिन्यानं मग टाकतात. म्हणजे 30 दिवस गेले, पहिले डबल त्याला लागू व्हायला 30 दिवस गेले, 60 दिवस गेले.
म्हणजे पहिली अवस्था संपली सगळी. पहिल्या अवस्थेमध्ये जे खत जायला पाहिजे, जे पाणी जायला पाहिजे, जे वॉटर सोल्युबल जायला पाहिजे ते कुठलं जात नाही, म्हणून तुमचं उत्पादन कमी होते. म्हणून तुम्हाला ह्या अवस्था महत्त्वाच्या आहेत. आता ही शेवटची अवस्था जी आहे, चौथी आणि पाचवी, याच्यामध्ये कोणाचंच त्या हळदीकडे लक्ष नसते. फक्त तिसऱ्या अवस्थेमध्ये थोडंसं तुमचं लक्ष असतं. का? सोयाबीन निघून गेले असते, बाकीचं काही काम नसते, मग हळदीकडे लक्ष असते. असं आहे ना, पाणी उघडलं असते, मग काहीतरी वखर निंदणं हे चालू असतं. पण ही अवस्था कोण्याच कामाची नाही. 110 ते 165 दिवस त्याच्यात काहीच काम नाही. सर्वच पहिलं काम आहे हे जे 60 आणि 90 दिवसाचा कार्यक्रम. तर आता पहिले 55 दिवसाचा नियोजन आपण सांगणार आहे. फक्त 5 मिनिट, उठून जाऊ नका. किती मिनिट? 5-10 मिनिटाचा कार्यक्रम आहे. आणि हेच महत्त्वाचं आहे बरं. पहिलं जे सांगितलं होतं ते तुमच्या फायद्याचं होतं. आता त्याच्यापेक्षा हे खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या अवस्थेत आपल्याला काय करायचं? पहिल्या अवस्थेत ज्यानं लक्ष दिलं तो सक्सेसफुल. 40 क्विंटल उत्पादन वसमत साईडच्या लोकांना येते, आपल्या हिंगोली जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकांना येते. तुम्हाला काय येत नाही? पहिलं कारण सांगतो की तुमची ऐकण्याची मानसिकता नाही. बरोबर आहे का? कारण फुकटामध्ये मिळालं ते सातपूर साहेबाचे कष्ट म्हणा, जेव्हा तुम्हाला फुकटामध्ये मिळेल. माझी ट्रेनिंग घ्यायला किती वेळ लागतात माहिती आहे का? 1000 रुपये तिकीट असते आणि 100 लोक असतात. कधी या झूमवर तुम्हाला दिसेल, आपल्या झूमवरचे कार्यक्रम आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला. 1000 रुपये घेतो मी, हे तुम्हाला फुकटात मिळाले. सरांना म्हटलं होतं मी 500 रुपये फीस ठेवा. सर म्हणले नाही, शेतकऱ्याकडून तेवढे घेणं बरोबर नाही. आपले शेतकरी जर 500 ठेवले असते ना साहेब, तर हॉलमध्ये बसता आलं नसतं तुम्हाला. हे लक्षात घ्या. आता 250 रुपये देऊन कार्यक्रम झाला, यांनी सांगितलं आता याला परभणीला झाला ना. 250 देऊन गर्दी होती की नाही? बरोबर आहे. त्याच्यामुळं फुकटातलं काही चालत नाही. हा, त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो की याच्यानंतर साहेब डबल बनवायचं असेल आपल्याला, मी पण फुकटा देणार नाही. आता इतकी दिवस झालं, आता मला गाडी 1000 रुपये पेट्रोल लागलं. बरोबर आहे. याने एकाने दिले नाही मला, आणि तुम्ही पण देणार नाहीत मला. पण कसं आहे, तुमचं प्रेम, सरांचं आमचं रिलेशन, यामुळे हे मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. तुम्हाला राग बिल कदाचित, पण ही गोष्ट सत्य आहे. आपला शेतकरी मागं कशामुळे ऐकायला तयार ना. ते सबसे बडा आम्ही काही ढेकळ येत नाही. त्याला जर म्हणलं हे की हे चाल तुझ्या याचं काय अवस्था सांग बरी, काय झालं, काहीच माहीत नाही. त्याला सांगितलं आपण तुमचं कामच आहे म्हणून सांगितलं. याचं कारण आमच्यासोबत राहा 1 वर्षभर. 1 वर्षामध्ये तुम्ही कोणाला बोलू देणार नाही. आता हे कालदेवाम आहे, यायचं किती उत्पादन असेल तुमचं या वर्षीचं? उभे राहा. किती झालं? किती आदनं निघले असतील ना? आदनं किती निघले? 138 आदनं येतं. किती एकर होतं? 3 एकर 10 गुंठ्यामध्ये 138 आदनं येतं. आणि यांनी सुरुवात आपले पहिले 55 दिवस संपल्यानंतर केली. 15 ऑगस्ट पहा, 15 ऑगस्ट आपल्या पहिल्या 2 अवस्था संपल्या होत्या, तरी पण याने सुरुवात केली. तरी याला किती उत्पन्न झालं? 33-35 येईल ना. बरोबर आहे. 30+ यायला का नाही? आता यांना येऊ शकते, पण तुम्हाला काय येणार नाही. यांना फक्त फोन करायचं काम आहे. झालं का? ते मला झालं सर, कालच केलं फवारणी, कालच ड्रिचिंग केली. जेवढं सांगितलं तेवढं तंतोतंत केल्यानंतर जर यांना 35 क्विंटल येऊ शकते, तुम्हाला काय येत नाही? 100% येते. फक्त सोबत राहा. एक तुमच्याकडे 4 एकर हा सोडून द्या, 1 एकर करा आपल्या पद्धतीनं. त्यात 30पेक्षा जर कमी आलं तर जिम्मेदार आम्ही. पण आम्हाला रिपोर्ट वेळोवेळी द्यावा लागेल. सर आम्ही आज ड्रिचिंग केली, नाही तर काय होते सर तुम्ही म्हणले होते उत्पन्न काढून देतो. आम्ही कोण काढून देणार? उत्पादन तुम्हाला काढायचं, आम्ही फक्त मार्गदर्शन करणार आहे. लक्षात. चला आता पहिली अवस्था काय करायचं? पहिल्या अवस्थेमध्ये बघा, आपल्याला हे 5 ड्रम तयार करायचे. किती ड्रम? 5 ड्रम. कारण 5 ड्रम करसाल तरच आपली माती जिवंत होणार आहे. नाहीतर कोणती बी कंपनी येऊ द्या, तुमचं दिवाळच आहे. आलं लक्षात? कारण माती जिवंत नाही. तुम्ही खत टाकलं मिळणार आहे का? टॉनिक टाकलं मिळणार आहे का? नाही. त्यामुळे पहिला ड्रम कशाचा आहे? जीवाणूचा. दुसरा ड्रम कशाचा आहे? ट्रायकोडर्माचा, बुरशी येणारच नाही. तिसरा ड्रम कशाचा आहे? मायक्रोरायझा, कक्षेच्या बाहेर पडलं अन्न मुळाला आणून द्यायचे. जीवामृत सगळ्याला माहिती आहे, जीवामृत. आणि आळवणीसाठी एक आपली आळवणी कोणती?
केमिकलची आवड जी असते आपली 1919 05234 किंवा आपले जे खतं असतात ते आवडण्यासाठी एक ड्रम स्पेशल पाहिजे. आता हे 5 ड्रम घ्यायचे, कुठून घ्यायचे मला माहीत नाही. सातपुते साहेब तुम्ही व्यवस्था लावा या ड्रमची कुठून आणायची ते, कारण तुमच्याकडे ते डिपार्टमेंट आहे. चला हां, आता माती उपचार खूप महत्त्वाचा आहे. का करणं गरजेचं? मातीमध्ये किडे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अंडे आहेत, आळ्या आहेत, त्याला निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. मातीमध्ये असलेली बुरशी नष्ट करायची आहे आणि त्या सगळ्या मातीला जिवंत करायचे, म्हणून आपल्याला माती उपचार करायचा आहे. माती उपचारामध्ये काय करायचं बघा, जीवाणू कल्चर, NPK काय सोबत म्हणतो त्याला, NPK असलेले जीवाणू, ट्रायकोडर्मा आणि मायकोरायझा, हळद लागवड केली की आपण दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी याची तुम्हाला ड्रिचिंग करायची. आता ही ड्रिचिंग का करायची? कारण सर्व आपले जे जीवाणू आहेत हे जीवाणू आपल्या पिकामध्ये अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात, म्हणून याची करायची. आता बघा जीवामृत सगळ्यांना माहिती, जीवामृत कसं तयार करायचं? कोण कोण करते बरं जीवामृत तुमच्या इथं? शेतामध्ये जीवामृत तयार करणारे शेतकरी कोण आहेत? चला तुम्ही हां सर उभे राहा, तुमचं नाव सांगा. कोणतं गाव? सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण बसा, आपण गाईला देव मानतो का नाही? आपल्या घरामध्ये फोटो असले बघा, 33 कोटी देव गाईच्या पोटात दाखवले असतात, दाखवता? 33 कोटी देव म्हणजे त्या गाईच्या शेणामध्ये असलेले 33 कोटी जीवाणू आहेत, आणि ते जीवाणू आहेत म्हणून आपण जिवंत आहेत, म्हणून त्याला आपण देव मानायचे. गाय आपण देव मानतो ना, त्याचं कारण ते. तर 5 किलो आपल्याला काय घ्यायचंय बघा, वडाखालची माती घ्यायची 2 किलो, वडाखालची, लिंबाखालची, उंबराखालची जमते, काय अडचण नाही. त्यानंतर घ्यायचं बेसन 2 किलो. बेसन कोणतं घ्यायचं? आपल्या दुकानावरलं घ्या किंवा हरभरा डाळीचं घ्या. गूळ घ्यायचा 2 किलो, पाणी घ्यायचं 200 लिटर, आणि गाईचं शेण घ्यायचं 5 किलो. कुठून बी आणा, ताजं शेण आणा, आणि 200 लिटर पाण्यामध्ये हे तयार करायचं आणि दर महिन्याला द्यायचं. यानं काय होणार? कशामुळे करायचं? हे शेणामधले जीवाणू जमिनीमध्ये जातील आणि तुमच्या पिकाला हे उपलब्ध करून देतील. हे फ्रीमध्ये आहे का नाही? हा प्रोग्राम फ्रीमध्ये. सेकंड पार्ट आमच्याकडे आहेच, नाही केला तर दुसरा पार्ट आपल्याकडे आहे. चला जरा स्पष्ट बोलतो का मी? चला काय अडचण नाही. आता बघा, पान पहिल्या अवस्थेमध्ये पानाची रुंदी खूप महत्त्वाची. किती रुंद असायला पाहिजे पान? बघा, एक पान 70 ग्राम वजन देते. तुमच्या 60 दिवसामध्ये मी जर पानं मोजले तर तुम्हाला उत्पादन किती होणार आहे हे सांगतो. बघा, हे जे पान आहे, जेवढी पानाची रुंदी तेवढं ते अन्नद्रव्य जास्त उत्पन्न करते. कसं उत्पन्न करते? बघा, हे C4 गटामधले आहेत. केळी, ऊस, हळद, अद्रक याला सूर्यप्रकाश जास्त लागतो. पपई हे C4 गटामधले. जे C4 गटामधले पिके आहेत त्यांना अन्नद्रव्य सूर्यापासून जास्त मिळते. मग सूर्यापासून अन्न जास्त मिळते तर याला काय पाहिजे? पानाची रुंदी. जेवढी पानाची रुंदी तेवढं अन्न जास्त मिळणार. आता हे जे प्रकाश संश्लेषण क्रियेमार्फत जे अन्न तयार होतं, आपला जो पोटॅश असतो, पोटॅश हो काय करतो? पानातलं अन्न मुळापर्यंत घेऊन जातो आणि मुळाने जे अन्न दिलेलं आहे ते पानापर्यंत घेऊन पोहोचवतो. म्हणजे पोटॅशचा रोल कधी महत्त्वाचा आहे? त्यासाठी KMB जीवाणू सुरुवातीपासून टाकायला सुरुवात करा. हे झालं पानाचं. आता बघा, फुटवा किती महत्त्वाचा आहे? पहिल्या 55 दिवसामध्ये फुटवा असला पाहिजे. किती असला पाहिजे बघा? 45 ते 50 दिवसामध्ये जे फुटवे येतात त्यामध्ये सरीवर मापाचा असेल तर 3 ते 5च येतात. सगळे बेडवर लावताना बेडवर जास्त येतात. बघा, बेडवर 5 ते 9 फुटवे येतात. आता हे जे फुटवे आहेत, हे फुटवे 5 महिन्यापर्यंत येणारे फुटवे हे उत्पादन देणारे असतात. 5 महिन्यापर्यंत म्हणजे 150 दिवसापर्यंत. पहिल्या 60 ते 90 दिवसामध्ये किमान 4 फुटवे तरी असले पाहिजे. किती? 4 फुटवे. आता त्याचं गणित फुटव्याचं बघा कसं आहे. जर तुमच्या याला 4 फुटवे असतील, किती? 4, तर तुमचं उत्पादन 20च्या आत येते. जर तुमच्याला 5 असतील, 25, 7 असतील, 30 आणि 7 पेक्षा जास्त असतील तर 30+ उत्पादन येतं.
म्हणजे फुटव्याची संख्या ही तुमच्या उत्पादनाला कारणीभूत आहे. त्यामुळं फुटवे जास्त असले पाहिजेत. मग फुटवे जास्त पाहिजेत, काय पाहिजेत? स्फुरदयुक्त खते, स्फुरद घालणारे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये जास्त गेले पाहिजे. त्यामुळं आपल्याला फुटव्याची संख्या जास्त येते. आता बघा, 3 ते 5 फुटवे 20 ते 30 क्विंटल उत्पादन, 7 ते 9 फुटवे 30 ते 40 क्विंटल उत्पादन. तुमच्या पहिल्या 100 दिवसामध्ये जेवढे फुटवे आहेत त्यावरून कळतं की तुम्हाला हळद किती होणार आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं 30+ होते, हे म्हणतात काय होते काय होते, बरोबर आहे, कारण शेतकरी हेच म्हणणार ना. पण मी कधी जरी आलो त्याच्या प्लॉटवर तरी सांगायचो 30+ होते. कशावर सांगायचो? या फुटव्यावर, कारण फुटवे मोजले उत्पादन कळते. आता तुमच्या याला 6 फुटवे आहेत, पण 150 दिवसानंतर जे पोटॅश लागतो तो जर नाही मिळाला तरी उत्पादन 20 क्विंटल 30 क्विंटल होत नाही. बऱ्याच शेतकऱ्या असं होते की पहिल्या 4-5 महिन्यामध्ये हळद डोसक्यात काय दिसते, मग शेतकरी खुश होतो आणि काहीच टाकत नाही. जेवढं झाड उंच तेवढं खत जास्त खाते, आणि जेवढं जास्त खाते तेवढं जास्त देते. त्यामुळं जास्त मोठी जर हळद झाली तर तिला जास्त खायला सुरुवात करा. चला, स्फुरदयुक्त खते 12-61-0 सोडा, म्हणजे फुटव्याची संख्या वाढेल. त्यानंतर हार्मोन्स खूप महत्त्वाचे. आता फुटव्यासाठी हार्मोन्स कोणतं लागते? सायटोकायनिन आणि ऑक्झिन हे 2 हार्मोन्स लागतात. आता सायटोकायनिन हार्मोन्स काय करतं? पेशी विभाजनाचं काम करतं, आणि पेशी विभाजन झालं की फुटव्याची संख्या वाढते. आता पेशी विभाजन झालं पण फुटवे हार्मोन्स टाकल्यामुळं फुटव्याची संख्या वाढते. आलं लक्षात? त्यामुळे तर आपण आपल्या पूर्ण जे आपलं शेड्यूल आहे त्यामध्ये आपण हार्मोनची एक फवारणी दिलेली. चला, खत व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचा विषय. आता बघा, आपल्याला एकरी खत किती लागते? आता बघा, आपल्याला खत किती लागते? पहिला डोस हा लागवडीपूर्वी जाता बेसल डोसमध्ये. काय काय द्यायचंय? 5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 2 बॅग DAP द्या किंवा 10-26-23 द्या, 1 बॅग MOP, 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 5 किलो ह्युमिक ग्रॅन्युअल. हे आपलं बेसल डोसमध्ये टाकावं लागेल. दुसरं आहे, या सगळ्याला ॲग्रिगेटेड लावा. ॲग्रिगेटेड लावल्यावर काय होतं की जे खत 28 दिवस लागू होणार आहे ते 8 दिवसामध्ये लागू होते. ज्याची चुनखडी जमीन आहे त्यांच्यासाठी नियोजन वेगळं आहे. काय नियोजन आहे? चुनखडी जमीन आहे, 1 बॅग अमोनियम सल्फेट, अमोनिकल फॉर्ममधला नत्र असतो त्यामध्ये. दुसरा आहे DAP. तिसरा आहे SOP, इथं MOP चालणार नाही. आणि मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो. ज्याची चुनखडी जमीन आहे त्यांच्यासाठी वेगळा डोस आहे. आपण सगळ्या एक डोस द्यालो. चुनखडी जमीन असेल तरी तेच, काही जमीन असेल तरी तेच, बर्डा जमीन असेल तरी तेच, रिझल्ट येणार नाही. त्यासाठी हा तक्ता खूप महत्त्वाचा आहे. चुनखडी जमीन असेल तर वेगळं नियोजन करायचं. चला, आता या खताची आपल्याला भट्टी करायची. भट्टीमध्ये काय घ्यायचंय? 2 बॅग आपल्या 10-26-23 असेल किंवा मग DAP कोणतं बी घ्या. सोबत घ्यायचं पोटॅशियम ह्युमेट. हे काय करतं? इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वाढतं, EC वाढवतो. सोबत घ्यायचं 5 किलो ह्युमिक ग्रॅन्युअल, 2 किलो गूळ, 10 किलो सरकी पेंट आणि जंगलातली माती घ्यायची 6 बॅग, आणि शेण घ्यायचं, शेणखत घ्यायचं 100 किलो. भट्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. भट्टी करण्यासाठी आपल्याला काय लागतं साहित्य बघा. असं एक गोणपाट घ्या आणि त्या गोणपाटावर हे सगळं खत, शेणखत, माती, पोटॅशियम ह्युमेट आणि 10 किलो आपली सरकी पेंट असते, ते काय म्हणतो आपण त्याला, ते खायला गायला खातात ते पेंट असते ना, पेंट, हे घ्यायची, मिक्स करायची सगळी, एकत्र करायची पूर्ण, आणि त्यावर थोडंसं पाणी मारायचं. एकदम गाटा होईल, जास्त होणार नाही, वापसा कंडिशनमध्ये होईल, अशा पद्धतीने त्याला भिजवायचं. आणि या चवाळ्यामध्ये काय करायचं? असं बांधून ठेवायचं. किती दिवस? 3 दिवस. 4थ्या दिवशी पुन्हा याला उघडायचं, त्याची पूर्ण हवा जाऊ द्यायची. ती हवा गेली की त्यातला गॅस बाहेर निघतो, जो की तुमच्या जमिनीतले जीवाणू मारतो, केमिकलचे. आणि ते जीवाणू मारल्यामुळं, आपल्या जमिनीतले जीवाणू मारल्यामुळं आपल्या उत्पादन कमी होते. तर हे भट्टीखत केल्यामुळे ते जीवाणू कमी होतात, म्हणजे मरत नाहीत.
आणि हे 8व्या दिवशी वापरायचं. आता दुसरा फायदा काय, ही भट्टी केल्यामुळं जिथं पोटॅश तुमचा 50% वाया जात होता तो 20% वाया जातो, 80% लागू होतो. नत्र 50% वाया जायचं आणि 50% लागू व्हायचं. तर नत्र इथं 70-80% लागू होते. स्फुरद आपला 35% लागू होत होता, 55% वाया जात होता. तर तो आपला जवळपास 80% लागू होतो. म्हणजे जर तुम्ही 1 बॅग टाकली तर 2 बॅगचा तुम्हाला परिणाम पाहायला मिळतो. म्हणून करायची भट्टी खत. आणि याला काही जास्त खर्च नाही, फक्त थोडीशी मेहनत आहे. आता शेणखत आणि गांडूळ खत. गांडूळ खत आपलं किती टाकायचं, 2 ते 5 क्विंटल तरी तुमच्या याच्यामध्ये गेलं पाहिजे. आणि 2 ट्रॉली शेणखत असलं पाहिजे तरच 40चा उतार मिळणार, नाही तर मग 40चा उतार मिळणार नाही. चला आता नायट्रोजन विरघळणारे जे नायट्रोजन स्त्रोत कोणते कोणते, रायझोबियम, अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलियम आणि गोमूत्र, याच्यामधून तुम्हाला नायट्रोजन द्यायचं. शेणखत बुजवण्यासाठी आपल्याकडे डिकंपोजर आहे, ते डिकंपोजर टाकायचं. हां, आता पाहूया बेने प्रक्रिया. बघा बेने प्रक्रियामध्ये काय घ्यायचं आहे, 50-100 लिटर पाणी घ्यायचं, ॲग्रिएटिव्ह घ्यायचं, नीम ऑइल घ्यायचं आणि ट्रायकोडर्मा घ्यायचं. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बेनं बुडवायचं आणि नंतर लागवड करायची. आता लागवड कशी करायची बघा, आपल्या लागवडीचं अंतर किती असलं पाहिजे, 5 फूट है का नाही. 5 फुटाचं बेड पाडा आणि शक्यतो आडवी लावा जर शक्य असेल. आता यंत्रणा लावता त्यामुळे काय कशी लाग सांगता येत नाही है का नाही. आडवी कशामुळे लावायची, हे जर आपण उभी लावली तर शेंगा बाहेर पडतात आणि कंद माशी लागते. पण जर तुम्ही खोल लावत असाल तर मग कशी लावा, काय अडचण नाही. आलं लक्षात. 2 याच्यातलं अंतर किती राहते, हां 2 याच्यामधलं अंतर 4 बोट ठेवा. 4 बोटी. हां 2 वळीतलं अंतर, 2 वळी असतात त्यातलं 1 फूट, 12 इंच. बरोबर 12 इंच. 4 बोटं फक्त एका 2 याच्यामधलं अंतर 4 बोट ठेवा. हां म्हणजे ते बरोबर डेव्हलप होतं. आता बघा आळवणी व्यवस्थापन. लागवडीच्या 7व्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, जीवामृत तयार केला असता 100% करावंच लागणार. आमच्यापाशी सोबत यायचं म्हणल्यावर जीवामृत तयार करावं लागेल. आम्ही प्लॉटला व्हिजिट देतो. तुमचं जर सगळं असेल तरच तुम्हाला पुढचं नियोजन भेटेल, नाही तर उगं काहीतरी विकायचं म्हणून आम्ही तुझ्या येणारच नाही. तर ते 4 शेतकरी आपण घेतले होते, त्या 4 शेतकऱ्याच्या प्लॉटला व्हिजिट दिल्या होत्या. व्हिजिट का द्यायची, तुम्ही हे कराले का नाही. बरेच जण काय होते बघा, नुसतं प्रोडक्ट घेतात आणि काहीच करत नाही. मग डबल कट्ट्यावर बसले की सांगतात आम्ही पण घेतलं होतो, सत्पू साहेब आले ते काय नाही असंच आहे. पण ते स्वतः कधीच चूक सांगत नाही. आम्ही तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो की जर तुम्ही शेवटपर्यंत आम्ही सांगितलं त्या पद्धतीनं जर प्रोडक्ट वापरले तर 30+ उत्पादन होते, हे छाती ठोकपणे सांगू शकतो आम्ही. फक्त तुमची साथ असणं गरजेचं आहे. आता 15व्या दिवशी काय करायचं आपल्याला, गोमूत्र, हुमणी किलर जे आपल्या हुमणी लागणार आहे, हुमणी किलर, संजीवनी आणि नीम ऑइल हे आपल्याला ड्रीपमधून सोडायचे. त्यानंतर 21व्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा, 21व्या दिवशी आपल्याला 19 हे टाकायचं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, आपण 5 किलो दिलेलं आहे पण हे 2दा टाकायचं. म्हणजे 21व्या दिवशी टाकायचं आणि पुन्हा 10 दिवसानं म्हणजे पुन्हा 1 तारखेला 1 टाकायचं. म्हणजे 2.5 किलो 10 दिवसांतराने 2दा टाकायचं. त्यानंतर आपलं जे मायक्रोटन कॉम्बी G2, तर कॉम्बी G2 ही 500 ग्राम टाकायची आणि डबल 15 दिवसांना 500 ग्राम. म्हणजे एका महिन्यामध्ये 2 वेळा काय गेलं पाहिजे, मायक्रोन्यूट्रन गेलं पाहिजे 2 वेळा. आणि 19 2दा गेलं पाहिजे, 2.5 आणि ॲग्री-82 250 ml गेलं पाहिजे. लागवडीनंतर 3ऱ्या दिवशी काय करायचं आहे, हा पूर्ण जीवाणू कल्चरचा पुरा डोस द्यायचा. म्हणजे दर महिन्यात जो डोस आपण पहिले 3 महिने आपण कंटिन्यू दर महिन्यात डोस देतो. का देतो, कारण पहिल्या 3 महिन्यामध्ये जेवढी मोठी त्याला आपल्या झेप घेता येईल तेवढं त्याला वाढवायचं. जेवढं आपण त्याला वाढवू नंतर त्याला आपण काय करता येते, कंद वाढवता येते. पहिले काय वाढवायचं, आपल्याला पूर्ण बॉडी वाढवायची, कशाची, हळदीची. आणि नंतर मग खाली काय वाढवायचं, कंद वाढवायची. मग ही पहिली बॉडी कधी वाढवायची, 55 दिवसामध्ये पूर्ण बॉडी डेव्हलप झाली पाहिजे आणि 60 दिवस ते 90 दिवसामध्ये आपल्याला खाली कंद वाढवायचे. आलं लक्षात. आता 36व्या दिवशी काय करायचं आपल्याला, पुन्हा जीवामृत, गोमूत्र 10 लिटर, ह्युमिक आणि ॲग्री-82. त्यानंतर 85व्या दिवशी आपल्याला पुन्हा गोमूत्र आणि बोरॉन हे टाकायचं आहे. त्यानंतर 55व्या दिवशी पुन्हा ह्युमिक, ॲग्री-82 आणि हे
कॅल्शियम नायट्रेट हे टाकायचं. हा आपला 55 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे.